तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतली करतो. अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल. तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात, ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता. तर स्वामी समर्थांचे हे विचार तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन नक्की बदलून जाईल. स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे नाव घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट ये. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. आशाने तू माझ्याशी संवाद साधशील. बाळा, मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे, म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. फक्त एकदाच हाक मार. लक्षात ठेव, नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि ते कृतीत आण. जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसते. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस, काहीच न सांगून. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण घेतल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे कोट्स खास तुमच्यासाठी. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. असेच काही प्रेरणादायी विचार तुमच्या पुढे मी घेऊन येत आहे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे भाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीशी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी
तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी. तू पुढे काय ठेवितो, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. श्री स्वामी समर्थ. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा करू नये. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. श्री स्वामी समर्थ. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. श्री स्वामी समर्थ. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीशी होते, मग तळमळही आपोआप जाते. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात. स्वामींना गुरुस्थानी मानणारे लोक आहेत, त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देताना स्वामींचे सुविचार आवर्जून वाचले जातात, ऐकले जातात. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामी समर्थांचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. हे अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. श्री स्वामी समर्थ. जिथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. श्री स्वामी समर्थ. जीवनाच्या बँकेत पुन्हाचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चारित्र्य घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडविते. श्री स्वामी समर्थ. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, कथा मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. देशात 1857चा सुख उठाव सुरू इतकेच होता द्या आणि जेणेकरून क्रांतिकारक अहंकार येणार ब्रिटिशांविरुद्ध लढा नाही देत आणि होते. दुःख त्यातले इतकेच एक द्या म्हणजे की वासुदेव देवावरील बळवंत फडके. आस्था
उडू नये. वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाचीही ब्रिटिशांची त्याच्या सत्ता सध्याच्या उलथवून परिस्थितीवरून लावण्याचा खिल्ली विडा उडवू उचलला नका, होता. कारण काळ त्यांनी ठरविले होते इतका की सामर्थ्यशाली अक्कलकोटला आहे जाऊन की स्वामींचे तो दर्शन एका घ्यायचे. सामान्य वासुदेव कोळशालाही बळवंत हळूहळू फडके हे हिरा बनवतो. अक्कलकोटला पोहोचले. मनामध्ये त्यांनी श्रद्धा स्वामींना आणि गुप्त विश्वास रीतीने आपला असेल तर हेतू कोणतीही सांगितला. गोष्ट पण अशक्य नाही. स्वामींनी त्यांच्या उपवास मनाप्रमाणे हा करण्यास नेहमी आज्ञा दिली अन्नाचाच का नाही. करावा? पुढे पुन्हा कधी काही कधी दिवसांनी वाईट ते विचारांचाही तलवार घेऊन करावा, स्वामींच्या कधी दर्शनास आले. कधी उपवास त्यांनी अहंकाराचा असा करावा, संकल्प केला कधी की कधी उपवास स्वामींनी ही तलवार मीपणाचाही माझ्या करावा. हातात दिली श्री तर स्वामी सर्वत्र समर्थ. आपला विजय होईल. तुझ्या परंतु स्वामी अंतरात्म्यामध्ये भूतभविष्य आहे जाणणारे मी, होते. तुला हरू त्यांनी देणार एका नाही. सेवेकऱ्यास या बोलावून कलियुगात सांगितले, तुला एकटे तलवार होऊ नेऊन देणार नाही. तरटीच्या श्री झाडावर स्वामी ठेव. समर्थ. वासुदेव बळवंत जी फडके झुंज तू निराश खेळत झाले आहेस आणि मनाशी, आपली तलवार घेऊन त्यात निघून तुला गेले. मार्ग दाखवत स्वामींची राहणार आहे. आज्ञा मांडली नसल्यामुळे भिवू त्यांना जय नकोस, मिळाला मी नाही. तुझ्या पाठीशी यावरून आहे. असे लक्षात येते की असं म्हणतात की स्वामींनी काळजी एखादी करणारी गोष्ट माणसं नको म्हणून मिळायला भाग्य सांगितलेली लागतात. असेल तर पण अशी ते माणसं केलं आपल्याला तरी मिळाली त्याच्यामध्ये आहेत यश येत हे नाही. समजायलाही भाग्यच लागतं. पुढची कथा श्री चोळप्पाची. स्वामी समर्थ. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. स्वामी समर्थ चोळप्पाची महाराज हे सासू पारायण करत सकारात्मकताचे असते. आणि तिला त्रास प्रेरणेचे होतो. भक्तांसाठी स्थान चोळप्पाची आहे. पत्नी स्वामींना थोड्या मनशांती चिडक्या स्वरात मिळवण्यासाठी निदान, आणि थोड्या एकाग्रता वेळापर्यंत तरी आणण्यासाठी शांतता राखा अनेक असं जण म्हणते. बऱ्याचदा स्वामी स्वामींच्या मान्य मठात करतात, नामस्मरण पण समज पण करण्यासाठी देतात. जातात. पारायण करताना श्री खेळाचा स्वामी आवाज ऐकू समर्थांचे तरी कसा काही येतो? विचार कोणतीही गोष्ट संकट करताना तुमच्यातील एकाग्रता शक्ती हवी. आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. श्री देवाचे स्वामी नाव समर्थ. घेताना तर ती उच्च पातळीची दगडातून हवी. मूर्ती चोळप्पा बनवण्यासाठी आपला एकच दगडाला स्नेहीजन टाकीचे घाव सोसावे वामनराव बडोदेकर लागतात. यांना तसेच स्वामी आपल्यातील दर्शनाला मानवी आणतो. मूर्ती वामनबुवा बनण्यासाठीही स्वामींना पाहतच आपल्यालाही राहतात. परिस्थितीचे घाव एका मुलाला सोसावे भूक लागली लागतात. म्हणून स्वामी तुमची आतून खरीखुरी नैवेद्याची श्रद्धा अन्न योग्य आणून ठिकाणी घास भरवतात. असेल तर नैवेद्याची अन्न पाषाणालाही आणताना देवत्व येते. चोळप्पाची सासू तुमची विरोध अंधश्रद्धा करते, पण असेल स्वामी तर जुमानत मानवी नाही. रूपातील स्वामी पशुत्व सांगतात, त्याचा पोथी फायदा नुसती वाचू घेऊन नका, आचरणात परमेश्वराच्या आणा. नावाखाली अंधश्रद्धा, तुम्हाला सोळं जाळ्यात ओळं अडकवून यांच्या जास्त नादी तुमची लागू नका. कठपुतली करतो. चोळप्पाची पत्नी श्री आणि स्वामी सासू समर्थ. चोळप्पाजवळ तक्रार करतात, जीवनात पण कधी चोळप्पा दुःख काही ऐकत आले नाही. तर आपले दुःख तिकडे आणि शास्त्री बुवा वेदना वामन जगाला बुवांना सांगू नका. स्वामीबद्दल घालून पाडून समाधानी बोलतात. राहा, मग ते सुखी व्हा. वामन बुवाला घेऊन भक्ती आपला करा, गुरु मुक्ती गोलप मिळेल. स्वामीकडे नेतात. ध्यान करा, गोलप स्वामी ज्ञान मुठभर मिळेल. मातीला प्रार्थना सोन्याच्या करा, नाण्यात दाखवून प्रगती होईल. चमत्कार दाखवतात. मीपणा सोडा, वामन बुवा मोठी चमत्काराला व्हाल. जुमानत नाही. कला शिका, उलट ते अमर गोलप व्हाल. स्वामींना म्हणतात व्यसन की सोडा, आपल्या शांती गुरुस्वामी मिळेल. समर्थांबद्दल सहाय्य करा, सांगतात. सोबत गोलप मिळेल. स्वामी दान सोन्याचं करा, लालूच धन देऊन मिळेल. आपलं शिष्य करू श्रम पाहतात. करा, सुख वामन मिळेल. बुवा आणि गोलप त्याग स्वामी करा, यांच्यात वाद आत्मानंद विवाद मिळेल. होतो. जाता जाता वामन बुवा जिथे सांगून सर्व जातात असमर्थ की माझे गुरु तिथे येईल फक्त तुमची स्वामी परीक्षा समर्थ. पाहायला. तिकडे शास्त्री बुवा मी गोलप सर्वत्र स्वामीकडे आहे, दगड मी घेऊन चराचरात त्याचं व्यापून सोनं करा आहे. अशी विनंती मी करतात. वारा आहे, अर्ध मी सोनं पाणी आम्ही आहे, घेऊ. आकाशही मीच अशा आहे, अटीवर गोलप स्वामी आपले गाणगापुरात प्रयत्न मीच सुरू आहे, करतात. ध्रुवावर, पण काय, कैलासावर काहीही आणि केल्या गरुडावरही त्यांना यश मीच मिळत आहे. नाही. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या त्यांना पाठीशी वाटतं आहे. की वामन बुवांनी आपली विद्या हरविली म्हणून सूड घ्यायला श्री गोलप स्वामी स्वामी समर्थ. धर्मशाळेत जातात. गोलप मीपणा एक दूर मोठा ठेवून जा, धोंडा घेऊन विश्वास वामन ठेवा, बुवांवर टाकायला पदरी जातात. अपयश पण काय, कधीच येणार त्यांना नाही. धोंडा टाकताच येत नाही आणि उलट हृदयातल्या ते स्वतःच मंदिरात पडून अंधार त्या असेल धोंड्याखाली तर चिरडले जातात. घरातल्या देव्हाऱ्यात दिवा धोंड्याच्या लावून आवाजाने फायदा वामन नसतो. बुवे जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन निशंक स्वामींना आपले रक्षण हो, केल्याबद्दल निर्भय धन्यवाद हो, देतात. प्रचंड काही स्वामी वेळाने बळ गोलप जागे पाठीशी होतात. त्यांना नित्य स्वामींच्या आहे रे मना. समर्थांची, सामर्थ्यांची अतर्क्य प्रचिती अवधूत येते. हे ते स्मर्थुगामी, शरणागती पत्करून अशक्य स्वामींना ही भेटतात. शक्य स्वामी बोध करतील करतात. स्वामी. गोलप आपल्या कृपापूर्ण श्रद्धेचा नेत्र उपयोग आपले स्वामींचे प्रस्त मायेने वाढवायला करू भरलेले नये. भक्तांच्या अरे, भेटीसाठी आपले सामर्थ्य दिसतात आणि शक्तीचा आसुसलेले. उपयोग लोकांच्या चेहऱ्यांवरचं कल्याणाकरता तेज पाहून करता भान यावा. हरपते. खूप स्वामी अडचणी चरणी आहेत मन आयुष्यामध्ये, सहज दृढ पण त्यांना होते. सामोरे जाण्याची शक्ती क्षणोक्षणी फक्त वाटे तुमच्यामुळे स्वामी येते. नामाचा श्री आधार, स्वामी समर्थ. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. श्री स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं शक्य आहे तितकंच सत्यही आहे. आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच सांगू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच.
मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. श्री स्वामी समर्थ. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देतात. स्वामी समर्थांचे काही संदेशही मी तुम्हाला सांगते. समतोल मनासारखे कोणतेही वृत्त नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. श्री स्वामी समर्थ. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा माझ्यासाठी तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामी समर्थांचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेल. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईन, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी नको, आयुष्य खूप सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोरा मोठ्यांचा आदर राखा. श्री स्वामी समर्थ. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष पाहायला वेळ मिळणार नाही. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, अर्थतेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणार्भूतात. हे तीर्थ घे आठवी रे, प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती.
स्वामी समर्थांचे श्री अनमोल स्वामी विचार समर्थ. तुम्हाला कसे वाटले? आशा करते की नक्की प्रेरणादायी असतील तुमच्या आयुष्यात.